आज होणार 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक आहे 20 एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज मुख्यमंत्र्यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत. या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेच पाहिजेत, कारण माझ्या बहिणी प्रचंड आतुरतेने वाट पाहत आहेत 10व्या हप्त्यासंदर्भात आणि त्या कारणास्तव आता 10वा हप्ता आज 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. चला तर आता हे 15 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार व लाडक्या बहीण योजनेविषयीच्या नवनवीन अपडेट आज काय आलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर आजपासून म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे व निवडक महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. हो मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही वाट पाहिली असेलही, भरपूर दिवसापासून तुम्ही वाट पाहत होता सर 2100 रुपये कधी मिळणार, आणि अखेर त्याच्याविषयीची अपडेट आलेली आहे. 9वा 8वा 9वा हप्ता तुम्हाला 1500 रुपये मिळाला असेल, परंतु 10वा हप्ता मित्र आता मात्र स्पेशल असणार आहे. चला तर हा स्पेशल कशामुळे असणार आहे व 2100 रुपये खरोखर मिळणार का, आणि मिळणार तर कोणत्या महिलांना मिळणार, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया. तर लाडकी बहीण योजनेविषयी नवीन यादी आत्ताच जाहीर झालेली आहे. एकूण 20 जिल्ह्यांची नवनवीन यादी ही आहे आणि याच्या अंतर्गत 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. 5 जिल्ह्यांचा विषय नंतर आहे. तर मित्रांनो, ही नवीन यादी कुठून आपण घेतलेली आहे ती देखील तुम्हाला सांगणे अत्यावश्यक ठरते, कारण की भरपूर महिला विचारत असतात सर तुम्ही यादी कुठून घेतलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यादी अतिशय ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे व त्या वेबसाईटवरून माहिती अतिशय ओरिजिनल माहिती मिळत असते आणि या कारणास्तव ही नवीन यादी आपण तुम्हाला सांगत आहोत. सोबतच 27,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आता या महिला अपात्र कशामुळे झाल्या, याच्या मागचं कारण नेमकं काय, आणि या महिला परत पात्र होणार का, किंवा या अपात्र महिलांमध्ये तुमचा नंबर तर लागला नाही ना, ही देखील गोष्ट तुम्ही जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. चला तर पाहूया कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना इथून पुढे लाभ मिळत राहणार आहे व सोबतच लाडकी बहीण योजनेसंदर्भाची नवीन यादी कोणती आलेली आहे ती देखील आपण पाहणारच आहोत. जर तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर या 4 चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. या 4 चुका जर तुम्ही केल्या तर तुम्ही अपात्र होणार आहात, हे त्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. परंतु या 4 चुका जर तुम्ही टाळल्या किंवा ह्या 4 चुका केल्या नाहीत तर मग मात्र तुम्हाला 10वा हप्ता मिळवण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. चला तर त्या 4 चुका आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. सर्वात पहिली चूक मित्रांनो महिला ज्या करत आहेत ती म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असताना डबल डबल योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरत आहेत व दुसऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाहत आहेत. तर हे पहा, लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे, इतर कुठल्या योजनेसाठी अर्ज करायचा नाही. उदाहरणार्थ मग ते संजय गांधी निराधार योजना असेल, सोबतच श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर योजना असतील, पीएम किसान योजनेसाठी सुद्धा तुम्ही आता अर्ज करू नका, कारण की पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला त्या योजनेच्या आणि लाडकी बहीण योजनेचे दोन्ही मिळून फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत. जर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झाली तर तुम्हाला तो वाढ हप्ता जे आहे ते मिळणार नाही. याच्यानंतर दुसरी चूक महिला भरपूर करत आहेत, ती म्हणजे काय करत आहेत, तर त्यांचे आधार कार्ड जे आहे ते अपडेट नाही व सोबतच त्यांची बँकमध्ये ई-के-वाय-सी सुद्धा त्यांनी केलेली नाही. ज्या महिला ई-के-वाय-सी करत असतील अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा अजिबात लाभ मिळणार नाही. याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण चूक आहे ती म्हणजे बँक खाते उघडून आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी बँक खात्यामध्ये जाऊन चेक सुद्धा केले नाही आपलं बँक खाते ॲक्टिव्ह आहे की अनॲक्टिव्ह आहे. जर बँक खाते चालू असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे, कारण की भरपूर विषय असा झालेला आहे, ज्या महिलांचे खाते पोस्ट बँकेत आहे तर अशा महिलांना प्रत्येक वर्षी ई-के-वाय-सी जी आहे ती करावी लागते व ती न केल्यामुळे त्यांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही के-वाय-सी केली नसेल तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लगेच के-वाय-सी करून घ्या. आता नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना 2100 रुपये. तर पहा मित्रांनो, नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि आता 10वा हप्ता जो असणार आहे तो लाडक्या बहिणींना 2100 रुपये असणार आहे. परंतु कोणत्या महिलांना हा लाभ मिळणार आहे, तर ज्या महिला फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असतात, इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाहीत, अशाच महिलांना 2100 रुपये मिळणार आहे. जर तुम्ही डबल डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त, तर मित्रांनो आता लाडक्या बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे व या वर्धापन दिनानिमित्त लाडक्या बहिणीसाठी मोठं नियोजन शासनाने आखलेलं आहे. चला तर हे नियोजन नेमकं काय झालेलं आहे व या नियोजनाचा फायदा लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणीसाठी 7 नवीन गिफ्ट तर तयार झालेले आहे, ते आपण पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर 8 बँकांची सुद्धा ही तडफडीत नवीन यादी जाहीर झालेली आहे व या यादीच्या अंतर्गत पोस्ट बँकेत खाते असेल तुमचे, SBIमध्ये असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असेल, युनियन बँकेत असेल, तर या ज्या सरकारी बँकेत जर तुमचे खाते असेल तर याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे. कारण की सरकारी बँकेमध्ये पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर ट्रान्सफर होत असतात व याचा लाभ सरकारी बँकेमध्ये सर्वात अगोदर मिळून जात असतो. चला तर आता पाहूया पुढील अपडेटकडे वळूया.
आज 15 जिल्ह्यांमध्ये एकूण वाटप होणार आहे. हो मित्रांनो, 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आज वितरण केलं जाणार आहे आणि हे वितरण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केलं जाणार आहे. या कारणास्तव या 15 जिल्ह्यांची आपण डायरेक्ट यादी जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला देखील संपूर्ण गोष्टी समजून जातील. तर मित्रांनो, यादी जाणून घेण्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. 10वा हप्ता जो आहे तो 4 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. ही आत्ताही सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कारण की टप्प्याटप्प्यानुसार पैसे जे आहे ते वितरण केले जात आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो असं वितरण होणार आहे. तर यामध्ये पहिला टप्पा 20% महिलांना असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा 30% आणि तिसरा टप्पा 40% व चौथ्या टप्प्यामध्ये सर्व राहिलेल्या बहिणींना पैसे वाटप होणार आहेत. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, आपला नंबर कधी, तर पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 15 जिल्हे आहेत मित्रांनो आणि या 15 जिल्ह्यांची नावे आपण लगेच जाणून घेऊया. तर या आज वाटप होणाऱ्या 15 जिल्ह्यांची नावे आपण तुम्हाला स्पष्टरित्या सांगून टाकूया. सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो रायगड, कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि या कारणास्तव त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे वाटप झाले नव्हते, थोडेफार राहिले, त्या कारणास्तव आता रायगडमध्ये होणार आहेत. नंतर मग पुणे आहे, अहिल्यानगर आहे, नाशिक आहे, सातारा, सांगली, रत्नागिरी, सोलापूर, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर सोबतच नाशिक व धुळे अशा पद्धतीने एकूण 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित केला जाणार आहे. जर तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर लगेच कमेंटमध्ये टाईप करून तुम्ही सांगू शकता, सर आज आम्हाला पैसे मिळणार आहेत, असे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर या 15 जिल्ह्यांची, तर बाकीच्या जिल्ह्यांचं काय असेल मग ते नागपूर जिल्ह्याचा काय असेल, नागपूरला पैसे मिळणार मिळणार का? तर हे पहा, नागपूर या ठिकाणी देखील पैसे लवकरच वितरण होणार आहे. 2 दिवस लेट आहे मित्रांनो, परंतु थेट आहे. डायरेक्ट पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत. मग ते इतर जिल्हे असतील, जळगाव असेल, अमरावती असेल, यवतमाळ किंवा इकडे नांदेड असेल किंवा धाराशिव असेल, तर या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते हळूहळू वितरण सुरू झालेलं आहे व लाडक्या बहिणी या पैशांचा लाभ नक्कीच घेत आहेत. चला तर आता वळूया आपल्या मेन गिफ्टकडे. पैठणी साडी लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे, परंतु ही कोणत्या बहिणींना मिळणार? तर हे पहा, पैठणी साडी जी आहे ती शासनातर्फे गुढीपाडव्याचे गिफ्ट म्हणून वाटप केलं जाणार आहे, कारण की गुढीपाडव्याला कुठल्याही प्रकारचे गिफ्ट जे आहे ते वाटप करण्यापासून वंचित राहिलेल्या महिला होत्या. तर अशाच महिलांना गुढीपाडव्यानिमित्त हे स्पेशल गिफ्टचं वितरण केलं जाणार आहे. तर या गिफ्टच्या अंतर्गत कोणत्या महिलांना गिफ्ट मिळणार ते देखील आपण पाहूया. तर ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचं गुढीपाडव्याचं गिफ्ट पैठणी साडी मिळणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो पुढल्या अपडेटकडे वळूया. गिफ्ट क्रमांक आपण 7 पाहणार आहोत टोटल आणि 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने डिसेंडिंग ऑर्डरने आपण गिफ्ट क्रमांक पाहणार आहोत. तर पहिले गिफ्ट लाडक्या बहिणींना आहे, ते म्हणजे ₹3,455 उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी वितरण केले जाणार आहे. तर या पाण्याची टाकी कुणाला मिळणार? तर अशाच महिलांना मिळणार ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत फक्त आणि इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाहीत. त्या कारणास्तव आता पाण्याची टाकी वितरण योजनेच्या अंतर्गत हे पैसे किंवा पाण्याची टाकी डायरेक्ट तुम्हाला वितरण केली जाणार आहे. याच्याविषयी अर्ज अजूनपर्यंत चालू झाले नाहीत, परंतु जसे अर्ज चालू होतील आपण तशी तुम्हाला अपडेट देऊन टाकणार आहोत. याच्यानंतर मित्रांनो 20 लाख घरकुलं तर लाडक्या बहिणींना आले आहेतच, तुम्हालाही माहिती आहे, कारण की काही दिवसापूर्वीच 20 घरकुलांची यादी सुद्धा 20 लाख घरकुलांची यादी जाहीर झाली होती. याच्यानंतर मित्रांनो नवीन भांडी संच जो आहे तो सुद्धा मिळत आहे लाडक्या बहिणीसाठी. तो म्हणजे भांडी संच कसा आहे, तर 30 प्रकारचे नवनवीन भांडे जे आहे ते वितरण केलं जातं आणि त्या अंतर्गत भांडी संच वाटला जातो. याच्यानंतर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे. हे अर्ज देखील चालू आहेत. लवकरात लवकर अर्ज करा व तुमचा भांडी संच लगेच घरी घेऊन या. याच्यानंतर नवीन सिलाई मशीन योजना, ज्या की योजनेची वाट महिला आतुरतेने पाहत होत्या. तर हे पहा, नवीन सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना सिलाई मशीन जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. याच्यामध्ये अशा महिलांना हे वितरण केलं जाणार आहे ज्या महिला फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात व त्यांना सिलाई मशीन चालवता येते. अशा 2400 महिलांना प्रत्येक जिल्ह्यानुसार वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर लाडक्या बहिणींना प्रेरणा देण्यासाठी सिलाई मशीनचं वितरण केलं जात आहे व इथून पुढे होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो काही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात, ते म्हणजे गिफ्ट क्रमांक 2 नेमकं काय असणार बहिणीसाठी. तर अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे गॅसचे पैसे जे आहेत ते अन्नपूर्णा योजनेचे राहिलेले ते लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहेत. आतापर्यंत मग पैसे मिळाले नव्हते, परंतु आजपासून हे पैसे वितरण देखील सुरू होणार आहे. जर तुम्ही गॅस बुकिंग करून भरला असेल तर याचा लाभ तुम्हाला डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर दुसरा टप्पा तर झाला. आता पहिला टप्पा, आता पहिलं मोठं गिफ्ट म्हणजे काय, तर नवीन जी आर आल्यानुसार लाडक्या बहिणींना प्रतिमाह आता 1500 नाही तर ₹2100 जे आहे ते दिले जाणार आहेत. अशा पद्धतीचे आदेश देखील वरून आलेले आहेत. त्यामुळे लवकरच हे गिफ्ट वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीने एकूण 7 मोठे गिफ्ट तुम्हाला अक्षय तृतीयापर्यंत मिळून जाणार आहे. ती तुम्ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर अखेर 4 टप्पे कोणते असणार, तर आजपासून टप्पा चालू झालेला आहे पैसे वाटप करण्यासंदर्भात. मग तो टप्पा असणार आहे मित्रांनो 16 ते 25 एप्रिल. त्याच्यानंतर तिसरा टप्पा 26 ते 27 एप्रिल. त्याच्यानंतर चौथा टप्पा 30 ते 5 मे.
तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यामध्ये पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. तुम्हाला देखील पैसे लवकरात लवकर मिळणार आहेतच मित्रांनो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.